काल उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक सोलापूर या ठिकाणी पार पडली। या बैठकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार व कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते। या बैठकीदरम्यान मोहोळ विधानसभेचे आमदार राजू खरे यांनी गतवेळी महसूल मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकाळात अनगर तहसील कार्यालयाला मंजुरी देण्यात आली। त्याच मंत्र्यांचा निषेध म्हणून आमदार राजू खरे यांनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत एक प्रकारे अशाही पद्धतीचा निषेध करण्यात आला। या बैठकीत गेल्या वर्षापूर्वी मोहोळ मतदारसंघातील पाटकुल या गावात कालवा फुटून 300हून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं होतं। याबाबत पाटबंधारे विभाग व तहसीलदार यांनी पाहणी करून नुकसान भरपाईसाठी एक अहवाल देखील पाठवलेला होता, पण त्याबाबत आतापर्यंत एकही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही। लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार राजू खरे आक्रमक होत खुद्द ज्यांनी अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी दिली त्याच मंत्र्यांसमोर आमदार राजू खरे यांनी काही दिवसातच तत्परपणे दिले गेलेल्या अनगर अप्पर तहसील कार्यालयाला मंजूर केला। त्याच तत्परतेने बाधित शेतकऱ्याचे नुकसान भरपाई मिळावी यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलून लक्ष वेधून घेतलं। तसेच जर अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालं नसतं तर कदाचित मी आमदार झालो नसतो असं बोलल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हसाचा पिका उडला। यामुळे मंत्री विखे पाटील यांचा सत्कार देखील यावेळी आमदार राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आला। पहा काय म्हणालेत आमदार राजू खरे। काय विखे पाटील साहेब गेल्या टर्मला महसूल मंत्री होते आणि 9 दिवसांमध्ये इतक्या तत्परतेने त्यांनी अनगरला अप्पर तहसील कार्यालय दिलं। त्याच्यामुळं आज मी त्यांना जाणीव करून देण्यासाठी मी काळे कपडे घालून आलो की साहेब आपल्यासारखा वजनदार माणूस 9 दिवसात सरकार पळवून तुम्ही अनगरला अप्पर तहसील कार्यालय दिलं। त्याच्या विरोधात जाऊन मोहोळच्या जनतेने उद्रेक झाला जनभावनेचा आणि राजू खरेला आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं। ती आठवण करून देण्यासाठी आज मी काळा ड्रेस घालून विखे पाटील साहेबांचा सत्कार केला आणि त्यांना सांगितलं की आपण अनगर कार्यालय दिलं म्हणून मी आमदार झालो। क्रमांक 112/750 नंबरचा कालवा पाण्याच्या अतिप्रवाहामुळे दिनांक 29/1/2023 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फुटलेला मोहोळ तालुक्यातील मोजे पाटकुल येथे तो फुटला आणि तो फुटल्यानंतर जवळजवळ 300 ते 330 शेतकऱ्यांच्या शेतामधून इतकं भयानक पाणी गेलं की त्यांचं प्रचंड असं नुकसान झालं। नुकसानीचे पंचनामे झाले। आज 1 वर्ष जवळ होत आलं, परंतु शासनानं शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिलेली नाही। कागदच माझ्या प्रस्ताव आपण नियामक मंडळात मूव्ह केला होता सर। नियामक मंडळात मान्यता पण मिळाली आहे। आता पुढची प्रोसेस निधी मागणी पण केली आहे। निधी मागणी पण केली आम्ही तसं माझी विनंती मंत्री महोदयांना आपल्याकडून की आपण खूप तत्परतेने आम्हाला अनगरचं कार्यालय दिलेलं आहे। त्याच तत्परतेने आमचे हे 330 जे शेतकरी आमदार झाला तुम्ही। हा नाही, आपण शेतकऱ्यांबद्दल आपल्याला आत्मीयता आहे। मी गेले 30 वर्ष आपल्याला ओळखतोय। आपण 95ला मंत्री होता तेव्हापासून मी आपल्याला ओळखतो। माझी विनंती आहे 8 दिवसात पहिले हे जे 330 शेतकरी आहेत, गरीब शेतकरी आहेत, त्यांना आम्ही मंजूर करून घेतला साहेब अजून जे बंधारे खराब आहे